नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, घरच्या घरी आपण जैविक शेती करणं खूप काळाची गरज झालेली आहे। त्याचबरोबर ज्या वेगवेगळे ज्या स्लरी असते, जसं आपलं जीवामृत आहे, 10 पर्णी अर्क आहे, त्याचबरोबर फ्लॉवरिंगसाठी स्लरी असते, फुगवण करण्यासाठी पिकाच्या स्लरी असते, अशा वेगवेगळ्या ज्या स्लरी आहे त्या आपण जे आहे का इथून पुढे जे आहे का आपल्या यूट्यूब चॅनलला जे आहे का त्या अपलोड करणार आहोत। आजची जी स्लरी असणार आहे ती आपली जी जीवामृत जी स्लरी आहे, म्हणजे की सर्वच पिकांमध्ये शाकीय वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर फुटवा फुगवण होण्यासाठी, फुलकळी लागण्यासाठी कुठल्याही पिकामध्ये आपण जे आहे का या स्लरीचा जे आहे का वापर करू शकतो। त्यामध्ये जर प्रामुख्याने जर आपण विचार केला तर जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्ये वाढवण्यासाठी, ऑर्गॅनिझम वाढवण्यासाठी, आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी या स्लरीचं जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का वापर केला जात असतो। त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपण आपलं पीक कसं चांगल्या प्रकारे वाढ करू, त्याचं किंवा उत्पन्नामध्ये कशी वाढ करू आपण, त्यासाठी जे आहे का आपल्याला जे आहे जैविक स्लऱ्यांचा वापर करणं खूप गरजेचं असतो। आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे का आपण जीवामृत कसं बनवलं जातं, त्याचबरोबर आपण घरच्या घरी आपण कुठले कुठले साहित्य त्याला लागत असतं त्याविषयी जे आहे का आपण पूर्ण जे आहे का सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर प्रात्यक्षिकमध्ये जे आहे का आपण जे आहे का पूर्ण करून दाखवणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलला जरी आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बंधूंनो, स्लरी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य कुठकुठले लागणार आहे आपण बघू शकता। शेण घेतलेले आहे गाईचे, एक साधारणपणे 10 किलोच्या आसपास घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे 1 किलोपर्यंत, सेंद्रिय गुळ आहे त्यामध्ये 2 किलोपर्यंत घेतलेला। त्याचबरोबर आपण जे गोमित्र जे असतं गोमतीर, तर ते 5 लिटर घेतलेलं आहे। त्याचबरोबर या कॅनमध्ये 2 लिटरपर्यंत जे आहे का एक आपण ताक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक साधारणपणे 500 ग्रॅमपर्यंत जे आहे का सेंद्रिय माती घेतलेली आहे। म्हणजेच की वडाच्या झाडाखालची चालत असते किंवा मग आपला जो बांध असतो, बांधाची जरी घेतली आपण तरी पण अतिशय त्याचा जे आहे का चांगला फायदा असतो। याचं जे आहे का आपण वेगवेगळे जे कार्य काय आहे, त्याचबरोबर कुठली अन्नद्रव्ये याच्यामध्ये काय आहे ते आपण सविस्तर सांगू। सर्वप्रथम आपण जे आहे का 200 लिटर पाण्यामध्ये ही स्लरी बनवणार आहोत। 200 लिटर पाणी आपण घेतलेलं आहे। त्याचबरोबर बांबूच्या साहाय्याने हलवण्यासाठी आपण बांबू घेतलेला आहे। यामध्ये जे आहे का आपण एक जे आहे का आपण इम्प्लिमेंट्स यामध्ये टाकणार आहोत। आता सर्वप्रथम जे आहे का आपण शेण जे आहे, तर शेण जे आहे का याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। शेण जे आहे का आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता शेणामध्ये जे आहे का NPKचं प्रमाण, त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम भरपूर प्रमाणामध्ये असतं। त्याचबरोबर जे आपण म्हणतो की जसं 10-26-26 वगैरे आहे, 18-46 वगैरे आहे, त्यामध्ये जे NPK दिलेलं असतं शेणामध्ये, तसं जे आहे का NPKचं प्रमाण जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का असतं। त्यामुळे जे आहे का आपण शेणाचा वापर करत असतो। त्यानंतर आपण जे सेंद्रिय गुळ आहे तर तो घेतलेला आहे, तो आपण जे आहे का टाकणार आहोत। गुळाचा फायदा असा आहे की गुळापासून जमिनीमधील ज्या बॅक्टेरिया असतात तर त्या बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा त्यांचं खाद्य म्हणून गुळाचं जे आहे का सेंद्रिय गुळाचं जे आहे का वापर केला जात असतो। त्याचबरोबर आपल्या जमिनीमधील बॅक्टेरियांची काउंटिंग वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा जे आहे का फायदा होत असतो। आपण जे आहे का 2 किलो गुळ आपण घेतलेला होता। सेंद्रिय गुळच घ्या, जेणेकरून जे आहे का आपल्याला त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का फायदा होत असतो। आणि जो दुसरा आपण जो गुळ म्हणतो तर त्यामध्ये जे आहे का सल्फरचं वगैरे प्रमाण असल्यामुळे जे आहे का त्याचा थोडाफार जो आहे का आपल्याला प्रॉब्लेम येत असतो। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपण त्यामध्ये एक साधारणपणे 5 लिटरच्या आसपास गोमतीर जे आहे का टाकणार आहोत। गोमतीरमध्ये जे आहे का नायट्रोजनचे प्रमाण वगैरे अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतं। पिकाची वाढ होण्यासाठी
त्याचबरोबर पिकाला काळोखी वगैरे येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला याचा फायदा होत असतो। त्याचबरोबर जमिनीमधील ज्या बॅक्टेरिया सुप्त अवस्थेमध्ये पडलेले असतात त्यांना ॲक्टिव्ह होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होत असतो। आपण एक साधारणपणे 5 किलोच्या आसपास जे आहे का गोमतीर घेतलेलं आहे। गोमतीर जेवढं जुनं असेल तेवढं जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होत असतो। आणि गोमतीर हे जे आहे आपण देशी गाईचेच जे आहे का घेतले पाहिजे, त्याने अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा जे आहे का फायदा होत असतो। आता बरेचसे शेतकरी जे आहे का म्हणतात की जर्सी गाईचं वगैरे घेऊ का, ती जर्सी गाईचं आपल्याला घ्यायचं नाही आहे, देशी गाईचंच घ्यायचं आहे। आपण त्यामध्ये एक साधारणपणे 5 लिटरच्या आसपास जे आहे का गोमतीर टाकलेलं आहे आणि यामध्ये जे आहे का बेसन पीठ आपण आणलेलं आहे। बेसन पीठमध्ये जे आहे का विटॅमिन्स जास्त प्रमाणामध्ये असतात, प्रोटीन विटॅमिन्स वगैरे, तर ते पिकाच्या आपल्या वाढीसाठी, त्याचबरोबर जे आहे का व्यवस्थित त्याची शायनिंग वगैरे चमक येण्यासाठी, फुलकळी वगैरे ते लागण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचे का फायदा होत असतो। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे का बेसन पीठ टाकल्यानंतर जे ताक आहे तर ते ताक जे आहे का आपल्याला ते टाकायचं आहे। एक साधारणपणे 1 ते 2 लिटर आपल्याला जे आहे का टाकायचं आहे, जेवढं आपल्याकडं असेल तेवढं टाकायचं आहे। त्याचबरोबर घरचंच आपल्याला जे आहे का टाकायचं आहे। त्याचबरोबर आपण जे मार्केटमधून आणत असतो फ्रीजमध्ये ठेवलेलं वगैरे, तर ते नाही टाकायचं। याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम वगैरे भरपूर असतात, बॅक्टेरियाज वगैरे भरपूर असतात, ज्या की जमिनीमधील हानिकारक बुरशीला पण नियंत्रणामध्ये करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात। त्याचबरोबर जमिनीतील ज्या जैविक बॅक्टेरिया असतात, ऑर्गॅनिझम असतात, तर त्यांना वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का ते काम करत असतं। अतिशय चांगला त्यांचा जे का फायदा आहे आणि जेवढं जुनं असेल तेवढं जे आहे का आपल्या फायद्याचं आहे। आपण त्याला जास्तही घेऊ शकतो, एक साधारणपणे 2 लिटरपर्यंत जर घेतलं, किलोपर्यंत जर घेतलं तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला त्याचा जे का फायदा होईल। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे माती। मातीचे फायदे काय आहे की आपल्या ज्या जमिनीमधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे, जे बॅक्टेरिया वगैरे जे आहे, जी सुपीकता आहे ती कमी झालेली आहे। आणि बांधाची किंवा मग वडाखालचीच आपण का घेत असतो, कारण की या मातीमध्ये जे आहे का ऑर्गॅनिझमचं प्रमाण जास्त असतं, सुपीकता चांगली असते। त्याचबरोबर जे आपण जे म्हणतो नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम वगैरे, त्याचबरोबर सूक्ष्म जीवाणू वगैरे, सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे, तर त्या जमिनीमध्ये जे आहे का जास्त असतं। आणि या स्लरीमध्ये टाकण्याचं कारण हेच की या जमिनीमधील जे मातीमधील जे सूक्ष्म जीवाणू आहे, ऑर्गॅनिझम आहे, तर त्यांची काउंटिंग वाढवण्यासाठी आपण जे आहे का याचा जे का वापर करत असतो। एक साधारणपणे 250 ते 500 ग्रॅमपर्यंत जे आहे का आपल्याला ते घ्यायचे आहे। आता एक साधारणपणे ही जी आहे का पूर्ण आपण जे आहे का साहित्य त्यामध्ये टाकलेली आहे आणि ही जी स्लरी आहे एक साधारणपणे 6 ते 7 दिवसापर्यंत जे आहे का आपल्याला ती ठेवायची आहे। 7 दिवसानंतर ही स्लरी जी आहे का तयार होणार आहे। जसे आपण बांबूच्या साहाय्याने जिला जसं हलवतो आहे तसं सकाळ संध्याकाळ जर आपण तिला एक साधारणपणे 5-5 मिनटाच्या आसपास जरी तिला हलवलं तर निश्चित जे आहे का आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्या स्लरी तयार होण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होत असतो। आणि ही जी स्लरी आहे एक साधारणपणे 6 ते 7 दिवसामध्ये जे आहे का तयार होते आणि आपण या स्लरीचा वापर कुठल्याही पिकासाठी आपण करू शकतो, कुठल्याही स्टेजमध्ये आपण हिचा वापर करू शकतो। अतिशय जबरदस्त त्याचे जे आहे का फायदे आहे। आपल्या पिकाची शाकीय वाढ असो, फुटवा असो, फुलकळी असो, फुल सेटिंग असो, कुठल्याही अवस्थेमध्ये जर आपण हिला जर दिलं तर निश्चित आपल्या पिकाचं जे उत्पन्न आपण म्हणू शकतो तर ते उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का अतिशय जबरदस्त त्याचा जे आहे का फायदा होणार आहे। त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आणि कमी खर्चामध्ये
आपल्याला जे आहे का जास्त उत्पन्न निघवण्यासाठी खर्च वाचून आपण जे आहे का उत्पन्न चांगलं काढण्यासाठी आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का या स्लरीचा जे आहे का फायदा होणार आहे. असेच वेगवेगळे ज्या स्लरी आहे ते आपण जे आहे का तुमच्यापर्यंत जे आहे का पाठवणार आहोत. याआधी आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण जे आहे का फक्त एक स्लरी कशी बनवायची किंवा मग कुठले अन्नद्रव्य किंवा कुठले औषधी आपण वापरले पाहिजे जेणेकरून ती आपण वेगवेगळी जी स्लरी असते तर ती बनवली जात असते असं जे आहे का आपण भरपूर व्हिडिओमध्ये बनवलं होतं, सांगितलं होतं. पण आता इथून पुढे जे आहे का प्रात्यक्षिक आपण जे आहे का वेगवेगळे ज्या स्लरी आहे तर ते जे आहे का तुमच्यापर्यंत जे आहे का पाठवणार आहोत. आपल्या चॅनलला जे आहे का अपलोड करणार आहोत. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.